नमस्कार, सोनल्स किचन ब्लॉग मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज दिवाळीची पहिली आंघोळ आहे। आजचा दिवस आम्ही कसा साजरा केला ते थोडं शूट केलं होतं मी, पण त्यावेळेस एडिट करायला मला जमलं नाही। पण म्हटलं एवढं शूट केलंय तर छोटासा एक व्लॉग अपलोड करूया। तर हा व्लॉग मी उशिरा पोस्ट करते। आंघोळ झालेली आहे घरामध्ये उठणं लावून। आमच्या इरूची आंघोळ झाली आहे। ओळा तिने सुद्धा कारेट फोडलं। देवाला फराळाचं ताट सर्व काही घरीच बनवलंय मी। चिवडा पोळ्यांचा, तसंच शेव, चकली, करंजी, बेसनचे लाडू हे सर्व घरीच बनवले। दिवाळीच्या पहिल्या दिवशी आमच्याकडे गुळ पोहे पण बनवले जातात ओला नारळ घालून। बनवायला अगदी सोपे आहेत। पोहे पाण्याने एकदा धुवून घेतले, त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं, त्यानंतर किसलेला गुळ आणि किसलेलं ओलं खोबरं घातलं आणि सर्व एकत्र मिक्स करून घेतलं। तर असे इतके पटकन पोहे तयार होतात हे गोड पोहे। तर हे पोहे दिवाळीला बनवले जातात नाश्त्याला। आज आहे नरक चतुर्दशी। अभ्यंग स्नान हे नरकासुराच्या वधाच्या आठवणीत केले जाते। पहाटे उठून आंघोळ करून दारात दिवे लावले, रांगोळी रात्रीच काढून ठेवली होती। सुगंधी तेल, उटणं, मोती साबण, कारेट हे सर्व रात्रीच तयार ठेवलं होतं। मिताली, तू काय चकली बनवणार आहेस ना? गोड चकली, मऊ चकली। चकली एक वेगळ्या टाइपची चकली मिताली बनवणार आहे थोड्या वेळाने। ज्वारीची चकली, ज्वारीची चकली बनवणार आहे। नैवेद्याचं ताट तयार झालं, आता मी देवाकडे दाखवते। मिस्टरांनी देवाला फराळाचा नैवेद्य दाखवला। सकाळी त्यांनीच पूजा पण केली होती। कोणाकोणाला चहा हवी? सोहम पण आलाय दिवाळीसाठी, तर तुम्हाला माहिती आहे तो बाहेरगावी असतो। सर्व एकत्र नंतर फराळ करणार आहोत। फक्त आता थोडा चहा घेतोय। हे घ्या जरा तिकडे चहा दोघांची। कमीच दिली आहे। आता चिंतू राहिलंय। सर्व एकत्र असलो की मग गप्पा होतात वेगवेगळ्या विषयांवर। म्युझियमचा मी पण प्रोजेक्ट, म्युझियम्स कडे खूप अजून साठा असतो, म्हणजे जे ते डिस्प्ले करतात ना ते खूप कमी असतं, तर तो पण कुठे कुठे स्टोअर केलेला असतो। आणि त्याच्या बाजूला एवढ्या मोठ्या यांनी कंपनी लाडू खाणार तू? लाडू असं चेंगरून टाकेल। इरूचं ताट कुठे? पोहे आहेत ना? हो, चकलीच पकड। चकलीच पाहिजे। इरूला आमच्या चकली खूप आवडते ना। चकली पकडली, घट्ट पकडून ठेवली आजी। ते पकडली बघ। अरे बाबा, तेल तेल लागलं थोडंसं, हातीचा पुसायला लागेल। तिकडे धुवून घेऊया। आमच्या इराची ही पहिली दिवाळी आणि पहिलं अभ्यंग स्नान आहे, तर तिला आज आम्ही ओवाळलं। आधी मितालीने ओवाळलं तिला। सर्वांनी तिच्यासाठी नवीन कपडे आणि दिवाळी भेट म्हणून पैशाचं पाकिट दिलं। घरातली मोठी माणसं लहानांना दिवाळी भेट म्हणून काहीतरी देत असतात, तशी पद्धत आहे। आम्हीही मुलांना मग पैसेच देतो, ते त्यांच्या आवडीप्रमाणे काही घेतात। आणि आमची इरू बघा किती छान ओवाळून घेते आहे। पकड पकड पकड। मिस्टरांनी आणि सोहमने पण तिला पैसे दिले आणि तिने असा नमस्कार केला, साष्टांग नमस्कार। निनाद बँगलोरला गेला होता तेव्हा त्याने इरासाठी हा बाऊला घेऊन आला होता। तो खूप आवडतो तिला। कोणाची आहे? तुझी आहे? हो, घे घे घे, घ्यायला बघते। काय करायचं मग? केस ओढायचे। क्यूट आहे। त्यानंतर मग मितालीने इराला भरवून घेतलं आणि मग आता तुम्हाला ड्रेस दाखवते मी तिच्यासाठी घेतलेला।
घरातल्या सर्वांनी तिच्यासाठी नवीन कपडे घेतले. उद्या लक्ष्मीपूजनला तिला हा परकर पोलका घालायचाय. लहान मुलं घरात असतील ना तर पॉझिटिव्ह वाईब्स तर येतातच, पण वातावरण आनंददायी होतं. नंतर तिला घालून बघितला ड्रेस, कारण तो धुवावा लागणार नवीन असल्यामुळे, आणि नंतर उद्या तिला घालणार. त्यानंतर दुपारच्या जेवणासाठी आम्ही इथे महाराजा भोग या ओबेरॉय मॉलमध्ये असणाऱ्या रेस्टॉरंटमध्ये आलो. पण सर्व ठिकाणी खूप गर्दी होती. इथे 1 आवरचं वेटिंग होतं. मग आम्ही इथेच मॉलमध्ये फिरलो थोडं. मग एक तास थोडा टाइमपास करण्यासाठी या ठिकाणी फिरतोय. इथे गेम झोनमध्ये आलो. इथेही खूप गर्दी आहे. सोहमला अशी गेम्स, स्पोर्ट्स वगैरेची खूप आवड आहे, पण इथेही खूपच गर्दी होती. इथे एका शॉपमध्ये आलो. मग सोमला शर्ट घ्यायचं होतं, मग त्याने या ठिकाणी शर्ट घेतलं त्याच्यासाठी. तोपर्यंत 1 आवर झाला. मग आम्ही आलो पुन्हा महाराजा भोगमध्ये. रेस्टॉरंटमध्ये आम्ही पहिल्यांदाच येतोय. थाली सिस्टीम आहे या ठिकाणी. भरपूर व्हरायटी आहे टेस्ट करण्यासाठी. असं गरम गरम सर्व करतात आपल्याला. जेवण टेस्टी आहे पण हेवी आहे तितकंच. आजच्या दिवशी एक वेगळा अनुभव म्हणून खूप छान वाटलं. एकत्र मिळून असं सर्वांनी जेवण केलं. जेवण आटपेपर्यंत आम्हाला 4 वाजले. मग आम्ही घरी आलो. मग अशी इतकी गर्दी होती इकडे, आता खाली झालंय. आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमधून आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.